हाय फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. आज आपण माझा आवडता खेळ खो खो या विषयावरती मराठी निबंध लिहिणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. खो खो हा माझा आवडता खेळ आहे. हा खेळ मैदानात खेळतात. या खेळासाठी कोणत्याही वस्तू आणाव्या लागत नाहीत. खो खो या खेळात 2 संघ असतात. एका संघातील मुले खो खोसाठी बसतात, दुसऱ्या संघातील मुले त्यांच्या भोवती पळतात. खो देणारी मुळे पळणाऱ्या मुलांना पकडतात, पकडलेली मुले बाद होतात. अशा प्रकारे दोन्ही संघ आलटून पालटून खेळतात. खो खो खेळल्याने माझे पूर्ण शरीर तंदुरुस्त राहते आणि सोबतच विचार करण्याची क्षमता देखील वाढते. या खेळल्याने मी एकाग्रतेने अभ्यास करतो. खो खो खेळल्याने शरीरात रक्तस्राव जोरात होतो आणि माझे शरीर स्वस्थ राहते. खो खोला खेळण्यासाठी 51 फूट रुंद आणि 111 फूट लांब मैदानाची आवश्यकता असते. मैदानाच्या दोन्ही बाजूंना 10 फूट जागा सोडून 4 फूट लांब खांब गाडले जातात. या खेळाला खेळण्यासाठी 2 संघाची आवश्यकता असते, ज्यात प्रत्येक संघात 9 खेळाडू आणि 8 अतिरिक्त खेळाडू असतात. हे 8 अतिरिक्त खेळाडू यासाठी असतात कारण जर खेळताना कोण्या खेळाडूला दुखापत झाली तर त्यांच्या जागी यामधून एकाला टीममध्ये पाठवले जाते. प्रत्येक संघाला खेळण्यासाठी 7 मिनिटे दिली जातात. प्रत्येक संघातून एक खेळाडूला उभे केले जाते. बसलेली टीमला दुसऱ्या टीमच्या खेळाडूला पकडायचे असते. जेव्हा पकडणारा दुसऱ्या टीमच्या खेळाडूच्या जवळ पोहोचतो तेव्हा आपल्या टीमच्या बसलेल्या खेळाडूला हात लावून खो म्हणतो आणि त्याच्या जागी तो बसून जातो व ज्या खेळाडूला खो म्हटले जाते उठून दुसऱ्या टीमच्या खेळाडूला पकडतो. हीच प्रक्रिया विरोधी टीमसुद्धा करत असते. मला माझ्या मित्रांसोबत खो खो खेळायला खूप आवडतो. खो खो खेळल्याने मला आनंदाची प्राप्ती होते. खो खो खेळल्याने अनेक स्वास्थ्यवर्धक फायदे होतात. खो खो खेळल्याने शरीराची हाडे मजबूत होतात. या खेळाला खेळल्याने विचार करण्याची क्षमता वाढते. जीवनात ताणतणाव कमी वाढतो. खो खो खेळल्यानंतर मला खूप ऊर्जावान वाटते. अशा पद्धतीने खो खो खेळण्याचे अनेक फायदे असल्याने प्रत्येकाने खो खो खेळायला हवे. मला खो खो हा खेळ खूप आवडतो. आज आपण माझा आवडता खेळ खो खो या विषयावरती काही ओळ लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचे विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.